आज आमच्या महाविकास आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय अभयदादा साळुंखे हे या ठिकाणी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ते जरी समजा तरी आजची या निलंगा विधानसभेची परिस्थितीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणचा जो भाग आहे तो खूप मागासलेला आहे। या ठिकाणी जे विकास कामं होणं अपेक्षित होतं ते विकास कामं मागच्या 10 वर्षांमध्ये कसल्याही प्रकारचे झालेले नाहीत। फक्त आश्वासनाचा मारा या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलेला आहे। त्यामुळे आम्हाला जो अपेक्षित या मतदारसंघाला विकास हवा होता तो विकास मतदारसंघामध्ये होऊ शकलेला नाही। लाडकी बहीण ही योजना शासनाने सत्ताधारी पक्षाने चालू केलेली आहे। 1,500 रुपये महिलांना देत आहेत एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने महागाई खूप वाढलेली आहे। पुढच्या खिशामध्ये पैसे टाकायचे आणि मागच्या खिशाने पैसे काढून घ्यायचे अशा प्रकारची परिस्थिती या शासनाची आहे। आणि शेतकरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती नाराज आहे। आज जर समजा एकंदरीत एकरी जर समजा शेतीचा खर्च विचारात घेतला तर उत्पन्नाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला मोठं नुकसान भोगावं लागत आहे। साधारणतः सोयाबीनचा भाव जर पाहिला आपण तर 3,500-4,000 रुपयाच्या दरम्यान सोयाबीनचा भाव आहे। आणि एकंदरीत जर समजा आपण त्याचा विचार केला तर खर्च त्यापेक्षा जास्त आहे। म्हणून शेतकरी वर्ग सुद्धा या शासनावरती नाराज आहे। आणि नक्कीच आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अभयदादा साळुंखेच्या माध्यमातून एक नवीन उमेदवाराला संधी दिलेली आहे आणि नक्कीच हे उमेदवार निवडून येतील हे आम्हा सर्वांना अपेक्षा आहे। विद्यमान आमदार 15 वर्षापासून स्थायिक आहेत, पण आजपर्यंत कुठल्याही विकास कामं जे निलंगा विधानसभेला अपेक्षित होतं ते आजपर्यंत कुठल्याही विकास कामं झाली नाहीत। ज्वलनशील मुद्दा म्हटला तर देवणी वळू, देवणी ब्रीड एक आमच्या देवणीचं एक शान होती, ते शान बीड येथे नेण्यात आली। त्याचा कुठलाही विद्यमान आमदारांना थोडं काही सुद्धा कुठलाही मुद्दा उचललेला नाही त्यावर। आणि वाढती महागाई, आज सोयाबीनचा भाव आणि तो ह्यांना आताच्या तोंडावर ह्यांना लाडकी बहिणी आठवल्या, एवढ्या वर्ष कधीच ह्यांना लाडकी बहिणीच्या आठवण आले नाही। आणि याच्या अगोदर जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती तेव्हा शेतकऱ्याला जवळपास 2 ते 3 लाख रुपये कर्जमाफी करण्यात आली जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा। आणि नंतर जेव्हा महायुतीची आली त्याच्यानंतर ह्यांनी लाडकी बहीण योजना काढण्यात आली, केवळ मतदाराला खरेदी करणे हे मुद्दा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी करण्यात आले। पण निलंगा विधानसभेमध्ये यावेळेस परिवर्तन अटळ आहे। सगळ्याकडून सगळ्या माध्यमातून स्वतःने सर्व कार्यकर्त्यांनी सर्व जनताने निवडणूक हातात घेतलेली आहे। यामुळे अभयदादा साळुंखे यांचा विजय निश्चित आहे। आपण 23 तारखेला सर्वजणांचा आशीर्वाद अभयदादाच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो। आज निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकामध्ये आज निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। खरं सांगायचं झालं तर या निवडणुका लोकांना वेगळ्या पद्धतीनं हँडल करायच्या होत्या। लोकांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस पक्षानं एका कुटुंबाच्या बाहेर उमेदवारी देऊन आज खऱ्या अर्थानं लोकांना न्याय दिलाय, तेव्हा लोक नक्कीच या विधानसभेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला न्याय देतील। याही पलीकडे जाऊन या मतदारसंघामध्ये आरक्षणाचा खूप महत्त्वाचा विषय राहिलेला आहे। या आरक्षणाच्या माध्यमातून मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, या आरक्षणाचे अनेक मुद्दे वारंवार रस्त्यावर आंदोलन करूनही या स्थानिक आमदारांनी कुठल्याही पद्धतीनं आंदोलनाला हाताळलेलं नाही। उलट त्याला खतपाणी घालून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं पाप आमदारांनी केलं आणि त्या पापाचा घडा नक्कीच भरलेला आणि या मतदारसंघातील मतदार त्यांचा उतरवणार आहेत। याही पलीकडे जाऊन सांगतो की देवणी तालुका हा जरी भारतीय जनता पार्टीच्या काळात 1999ला झाला असला तरी या तालुक्याला वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, त्याचबरोबर शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी या तालुक्याला वैभव मिळवून देण्याचं काम केलं। केवळ 5 वर्ष निलंगेकर साहेबांकडे होते। या 5 वर्षाच्या काळामध्ये जे काही कामं झाले, तहसीलचं कार्यालय असेल, पंचायत समितीचं कार्यालय असेल, या ठिकाणचं आरोग्य विभागाचं ग्रामीण रुग्णालय असेल, अशा अनेक
इमारती या ठिकाणी उभारल्या गेल्या. आज त्यांचाच नातू मी त्यांचा वारसदार म्हणून सांगून मिरवतोय आणि त्यांचे जे केलेले काम आहे तर त्यांचा फोटो पेपर मध्ये देऊन त्याचे उद्घाटन करतोय. हे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि हे देवणी तालुक्याला कळून चुकलेलं आहे. एकच वादा अभय दादा. MIDC वगैरे मंजूर केले, लोकांच्या हाताला रोजगार वगैरे दिले, तर 3,000 रुपयाची काय गरज आहे? त्याच्यामुळे यावेळेस एकच वादा अभय दादा. ज्यावेळेस निलंगा विधानसभामध्ये ठरवले एकच वादा अभय दादा. वागणूकपेक्षा एका पावलावर उचलणारे दादा आहे दादा साळुंखे. तर निलंगा विधानसभेचा विषय निश्चित आहे. एकच वादा अभय दादा. दादा या नावाने सर्व काँग्रेस प्रेमी दादाच्या आणि देवणीमध्ये भरघोस मताने विजय करणार होता. निलंगा विधानसभा में एकच वादा ऑनली दादा. येऊन येणार कोण? अभय दादा शिवाय दुसरा. एकच वादा अभय दादा.